नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऊर्जाने आता FIR दाखल केलेली आहे. पोलीस स्टेशनला जाऊन ती आलेली आहे. ती घरी आलेली असते, चाळीच्या समोर असते, पण तिच्या डोक्यातले विचार काही केल्यास संपत नसतात. तिला त्रास होत असतो. हे सगळं काय चाललंय? आई मला असं का बोलली? आणि मंग्याला का पाठवलेलं होतं? मंग्या तर स्वतःच आलेला होता. खरं तर त्याच्यामध्ये पूर्वाचा अजिबात दोष नाही, परंतु या शंका ऊर्जाच्या डोक्यात सुरू असतात. तेव्हा मात्र ऊर्जा इकडे पाहत असते आणि तिच्या फोनवरती शौर्याचा फोन आलेला असतो. ऊर्जाला तो फोन उचलणं नको वाटत असतं, कारण आई आपल्यावर शंका घेते. आपण आईला शब्द दिलेला आहे, तर हा फोन कसा उचलायचा हा प्रश्न ऊर्जाच्या पुढे असतो. म्हणून ऊर्जा मात्र शांतच राहते. आणि त्याच वेळी इकडे शौर्य पुन्हा पुन्हा फोन करतोय, म्हणून ऊर्जा वैतागून फोन उचलते. जेव्हा ऊर्जाने आता फोन उचललेला असतो तेव्हा शौर्य म्हणतो, काय झालं ऊर्जा? काय ठरलं पुढं? काय करायचं ठरवलेलं आहेस? तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की अरे शौर्य, झालंय, मी पोलीस स्टेशनला गेले होते, FIR दाखल केली. शौर्य म्हणतो, पण तू काय FIR दाखल केली? त्यावर ऊर्जाचं म्हणणं असतं की हो, ते हळबुट्टेंना एक व्हिडिओ सापडलेला होता, त्याच्यावरती ते 4 जण होते, ते माझ्यावरती हल्ला करत होते. मग शौर्य म्हणतो, पण त्या दिवशीच्या त्या फुटेजचं काय झालं? ऊर्जा म्हणते की ते फॉरेन्सिक टेस्टिंगसाठी लॅबला पाठवलेलं आहे. आता मात्र शौर्य म्हणत असतो की चालेल. तेव्हा शौर्य विचारतो, काय झालंय ऊर्जा? काही प्रॉब्लेम आहे का? आपण भेटूया ना आपल्या चायची खारीखुरीला. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की नाही, नको, मला नाही भेटायचं तिथे, कारण माझं ठरलेलं आहे, मला नाही भेटायचं. तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो, ऊर्जा काय प्रॉब्लेम आहे? काय झालंय नक्की? तू का असं बोलतेस? तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की नाही, मी सांगितलं ना तुला, मला नाही भेटायचं. आणि मग ऊर्जा रागाने फोन ठेवते. आता ऊर्जाने फोन ठेवलेला असतो, परंतु ऊर्जाच्या डोक्यातले विचार काही केल्या थांबत नसतात. ऊर्जा मात्र म्हणत असते की बरोबर आहे, मी नाही भेटणार आहे. परंतु तिला वाईट वाटत असतं की आपण एवढं चुकीचं का वागतोय? असं चुकीचं नाही वागलं पाहिजे ना एखाद्याशी, एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं. इकडे आजी खूपच चिडलेले असतात आणि त्या विजयाला म्हणतात की एवढी मोठी तू कधीपासून झाली की सासूला विरोध करणार आहे? मान्य आहे मला, तुला सून आलेली आहे, आता जावाई येऊ घातलेला आहे, म्हणजे तू तुझ्या सासूच्या विरोधात बोलणार? अगं, पण तुला एवढी तरी अक्कल आहे का? बाहेरची 4 लोक आपल्या घरी येणार आहेत. तुझी सून इथं लंकेची पार्वती म्हणून तू सगळ्या लोकांच्या पुढे वावरते. देऊन टाक ना तिला तिचे दागिने. काय करणार आहेस ठेवून तुझ्याकडे? आता मी सांगते तुला, तिचे दागिने देऊन टाक. दिव्याला मात्र खूप छान वाटत असतं, कारण आजीनी इनडायरेक्टली दिव्याची बाजू घेतलेली आहे आणि दिव्याला सांगितलेलं आहे की हे बघ, हे सगळं असं आहे आणि त्याचबरोबर तुझे दागिने तुला मिळाले पाहिजेत, असं दिव्याला वाटत असतं. इकडे मात्र विजयाला धक्का बसलेला असतो. ती दिव्याकडे आणि आजींकडे दोघींकडेही पाहू लागते. दिव्या मात्र खुश झालेली असते. त्याचबरोबर आजी म्हणत असतात की शैलजा, तो जो त्यांच्याकडून आलेला शगुन आहे तो माघारी पाठव. तो आपल्याला इथे ठेवायचा नाहीये, कारण त्यांच्याकडचा शगुन इथे ठेवायची काहीही गरज नाही, असं स्पष्टपणे सांगितलं जातं. इकडे मात्र आता शौर्याच्या पुन्हा डोक्यात येतं की आपण फोन करूया का? तिनं काही खाल्लं असेल का? असा विचार करत शौर्याने पुन्हा ऊर्जाला कॉल केलेला असतो. आणि तो ऊर्जाला म्हणू लागतो की एक काम कर, तू काही खाल्लं नसेल ना सकाळपासून, तर त्या आपल्या चायची खारीखुरीला जा आणि तिथे गेल्यानंतर खारी खा, म्हणजे तुला बरं वाटेल. तुझ्या आवडीचा आणि चांगला पदार्थ आहे तो, मग तू खाऊन घे, असं शौर्य तिला सांगत असतो. ती म्हणत असते की तुला काय प्रॉब्लेम आहे? मी घरी आले ना माझे, मी बघेल ना माझं काय करायचंय ते, तू मध्ये नको पडूस. तेवढ्यातच इकडे हर्षवर्धन मीटिंगमध्ये असतो आणि श्रद्धाला तो पुढचं काम देतो आणि भजन सांगू लागतो की मानेचा फोन आहे. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो उचल आणि स्पीकरला टाक. इकडून माने सांगू लागतो की कसला तरी व्हिडिओ एक त्यांच्या हाती लागलेला आहे, त्या चौघांच्या विरोधात त्या ऊर्जा शिंदेनं FIR दाखल केलेली आहे आणि आता कोणत्याही क्षणी विक्रांतला पण अटक होऊ शकते, असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र हर्षवर्धन फोन ताब्यात घेतो आणि बोलायला सुरुवात करतो. कसला व्हिडिओ? काय आहे त्या व्हिडिओमध्ये? तेव्हा हा सांगू लागतो की विक्रांतचा व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमध्ये विक्रांत दिसतोय. नक्की मला माहित नाहीये की कसला व्हिडिओ आणि काय झालंय ते, पण तो विक्रांतचा व्हिडिओ आहे. आणि एकदा का जर तो व्हिडिओ फॉरेन्सिक लॅबमधून टेस्टिंगमधून आला की या 2 दिवसामध्ये विक्रांत शिर्केला अटक होणार आहे. इकडे आजी आवरत असते, बाहेर निघालेली असते. तेवढ्यातच शौर्याचा फोन येतो आणि आजीला विचारू लागतो की आजी तू घरी आहेस ना? तेव्हा आजी म्हणते हो, निघतच आहे. शौर्य म्हणतो की तू बाहेर जाणार आहेस का कुठं? तेव्हा आजी म्हणते की हो.
तेव्हा शौर्य म्हणतो की नाही, माझं काम होतं, थांब जरा. आजी म्हणते की मी नर्सरीत जाणार आहे. शौर्य म्हणतो की मी पोचतोय, अगदी 10 मिनिटात माझं एक काम आहे ते संपवतो आणि मी पोचतो, असं शौर्य आजीला सांगतो. तेव्हा आजी म्हणते की ठीक आहे, मी थांबते तुझ्यासाठी, असं आजीने शब्द दिलेला असतो. आणि इकडे मात्र आता शौर्य निघालेला असतो आणि इकडे आजी मात्र काळजी करत असते. आता फॉरेन्सिक लॅबला टेस्टिंगला तो व्हिडिओ गेलाय, म्हणजे तो कोणता व्हिडिओ आहे, नक्की असं काय आहे की जे माझ्यापासून लपवलं जाते, ह्यात सगळ्यात काय आहे अर्थ, असे प्रश्न आता पडलेले असतात. ते म्हणजे हर्षवर्धनला. हर्षवर्धन विचार करत असतो. हर्षवर्धन म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मात्र मला माझ्या पद्धतीने घ्याव्या लागणार आहेत. आणि मग मात्र हर्षवर्धन म्हणतो की बाद झालं, आतापर्यंत खूप झालेलं आहे, असं हर्षवर्धनचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणतो की नाही, मला विचार करावा लागणार आहे. आणि नेमकं मानेनं जेव्हा हे सगळं बोललेलं असतं तेव्हा मात्र तिथे येऊन पोचलेले असतात ते म्हणजे हुळबुट्टे. आणि हुळबुट्टे म्हणू लागतात की माने, काय चाललेलं, कोणाशी बोलत होता, कोणाला सांगत होता तू? तेव्हा माने म्हणत असतो की नाही नाही साहेब, कोणाला नाही, बायकोचा फोन होता. आता माने कोणाशी तरी बोलतोय, खबऱ्यात येतोय, ही गोष्ट हुळबुट्टेला कळलेली असते. तेव्हा मानेला हुळबुट्टे म्हणतात की बायकोला बायकोला तुम्ही फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट येणार आहेत ही गोष्ट सांगत होता का? नाही, बरोबर आहे. तेवढ्यातच हुळबुट्टेंच्या फोनवरती एक फोन येतो. हुळबुट्टे म्हणतात की फोन दे, असं म्हणत ते मानेकडून फोन घेत असतात, चेक करत असतात. परंतु मानेंनी मात्र आता सांगितलेलं असतं, स्पष्टपणे नकार दिलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे मानेंना हुळबुट्टेने दम दिलेला असतो, जर का यातली काही कुठली बातमी बाहेर गेली तर माझ्यासारखं कोणी वाईट नसेल एवढं लक्षात ठेवायचं आहे, असा दम हुळबुट्टेने आता मानेला दिलेला आहे. इकडे शौर्य घरी येतो, आजीला बोलतो. आजी म्हणते काय झालं शौर्य, काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा शौर्य सांगू लागतो की आज सकाळी साखरपुडा थांबवलास आजी, पण एक गोष्ट तुला माहिती आहे का, आता तो पुरावा जो आहे तो फॉरेन्सिक लॅबला टेस्टिंगला दिलेला आहे. पण तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे भजन. त्या दिवशी ना तिथे भजन पण आलेला होता आणि मला माहित नाही तो का आलेला होता, पण नशीब त्या कर्नल साहेबांनी तिथले CCTV कॅमेरे काढून ठेवलेले होते, त्यामुळे त्या भजनच्या लक्षात आलेलं नाही. पण भजन तिथे येऊन पोचलेला होता, याचा अर्थ माहिती आहे ना आजी तुला, असं इकडे शौर्य विचारत असतो. तेव्हा आजी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरीही आत्ता आपल्याला एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवावी लागणार आहे, आणि ते म्हणजे जोपर्यंत रिपोर्ट येऊन त्या विक्रांतला अटक होत नाही तोपर्यंत यातली कुठलीही गोष्ट हर्षवर्धन किंवा शिर्के या दोघांनाही कळता कामा नये. जर का त्यांना ही गोष्ट कळली तर पुढचं सगळं अवघड होणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. आता शौर्य म्हणतो, हे मी ऊर्जाला सांगतो, फोन करून सांगतो. आजी म्हणते फोन करून नाही, भेटून सांग. तेव्हा शौर्य म्हणतो, अगं ती भेटणार नाहीये, तिने मला सांगितले, ऊर्जा अशी बोललेली आहे. आजी म्हणते काळजी करू नको, भेटेल ती, जा तू तिला भेटायला, आणि हे असे रुसवे फुगे नका धरून जात बस रे, सोडून देत जावा, असा आजी सल्ला देते. आणि म्हणते की लवकरात लवकर काम सुरू करा. म्हणजे आजीने मोलाचा सल्ला इकडे शौर्याला दिलेला आहे आणि त्याला सांगितलेलं सुद्धा आहे की काय करायचं आहे ते. त्याचबरोबर इकडे शौर्य मात्र विचार करत असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता इकडे बोलायला सुरुवात करते, ती म्हणजे ऊर्जा घरी आलेली असते. आणि ऊर्जाला पूर्वा विचारते, आलीस ऊर्जा, आज लवकर आलीस, कोर्टात गेली नाहीस का? तेव्हा ती म्हणते नाही, जायचंय कोर्टात, पोलीस स्टेशनला गेली होती, FIR दाखल केली आणि आले. तेव्हा आई म्हणते काय झालं? तेव्हा ती म्हणते की काय नाही, तुला सांगितलं नाही का, शौर्य नव्हता माझ्यासोबत, तुला कळलंच असेल. आई म्हणते अगं असं काय बोलते? ऊर्जा म्हणते नाही, खरं सांगते. इकडे विक्रांत विचार करत असतो नक्की काय, इकडे हर्षवर्धन विचार करत असतो की नक्की कनेक्शन काय आहे, कारण या सगळ्याचा अर्थ काय आहे. सकाळी आईसाहेबांनी साखरपुडा थांबवला आणि आता ऊर्जा शिंदेला पुरावा मिळाला, म्हणजे विक्रांत खरंच या सगळ्यामध्ये सामील आहे का, काय अर्थ या सगळ्याचा, असं म्हणत ते विचार करू लागलेले असतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे हर्षवर्धन आता विक्रांतला फोन करतो आणि विक्रांतला म्हणतो की विक्रांत बेटा, मला तुझ्याशी बोलायचंय, तू ऑफिसला येशील का? तेव्हा तो म्हणतो की हो. इकडे ऊर्जा आता आलेली असते. आई म्हणते की ऊर्जा, मला तुझ्याशी बोलायचंय. तेव्हा ऊर्जाला आई सांगत असते की काय झालं? तेव्हा आई म्हणते की मला माहिती आहे. ऊर्जा म्हणते की मला कळत नाहीये की तू असं का विचार करते, मी सांगितलं ना तुला, तो नव्हता माझ्यासोबत, मग तरीही तुला एवढे प्रश्न का पडलेत आई, असं आता ऊर्जा स्पष्टपणे विचारू लागते. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे
ऊर्जा आणि आई दोघीही बोलत असतात. दोघींनाही एकमेकींची काळजी वाटत असते. आई म्हणत असते की मला माफ कर, मी तुझ्याशी ज्या पद्धतीने वागले ते चुकीचं आहे. मी असं वागायला नको होतं, माझ्याकडून चूक झालेली आहे, असं आई तिला सांगत असते. तेव्हा मात्र इकडे ऊर्जा म्हणत असते की काय झालं. तेव्हा आई म्हणते की लोक काय बोलतील तुला नाही माहिती, पण मला मात्र माझ्या मुलीची काळजी आहे, म्हणून मी हा निर्णय घेतलेला होता. आणि त्याचबरोबर मला आता कोणाची पर्वा नाही आहे, माझ्या मुलीवरती पूर्ण विश्वास आहे. ऊर्जा म्हणते आई तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मग झालं, मग मला कोणाला घाबरण्याची गरज नाही आहे, तू आहेस ना माझ्यासोबत. तेव्हा आई म्हणते की हो, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. इकडे विक्रांत हर्षवर्धनला भेटायला आलेला असतो. विक्रांत नाराज आहे हे हर्षवर्धनच्या लक्षात आलेलं असतं. आणि मग हर्षवर्धन म्हणत असतो की कॉफी घे. तेव्हा तो नाही म्हणतो. हर्षवर्धन म्हणतो घे रे, मला माहिती आहे तू माझ्यावरती नाराज आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत, परंतु जे काही घडलेलं आहे त्यासाठीच तर मी तुला इथं बोलवलेलं आहे ना, कारण मला माहिती आहे की काय होऊ शकतं ते. आता मात्र विक्रांत हे सगळं ऐकत असतो आणि तो म्हणत असतो की म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे, असं विक्रांत विचारू लागतो. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की तुला तर माहिती आहे, मी अशा कितीतरी केसेस सॉल्व्ह केलेल्या आहेत पोलीस स्टेशनच्या, मला खरं खरं सांग की काय झालेलं होतं. तेव्हा तो म्हणतो की मी तुम्हाला खरं सांगितलंय, कधी कधी तर डॅड कारण नसताना माझ्यावरती चिडतात आणि माझ्यावरती चिडल्यानंतर त्यांना असं वाटतं की माझं करिअर धोक्यात येत आहे. तेव्हा हर्षवर्धन सांगत असतो की तू डॅडला सांग, याच्यामुळं काहीही तुझं करिअर धोक्यात येणार नाही. विक्रांत म्हणत असतो की केस तुम्ही लढताय ना, त्यामुळं मला बरं वाटतंय, कॉन्फिडन्स आलेला आहे. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की चालेल, हे सगळं बरोबर आहे, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, कारण तू जर सगळं खरंच मला सांगितलं नाही तर काहीच नाही होणार आहे, मी काहीच नाही करू शकणार आहे, असं हर्षवर्धन त्याला सांगू लागतो. तेव्हा मात्र हर्षवर्धनलाही प्रश्न पडलेला असतो. आणि इकडे आईने विश्वास दाखवल्यामुळं बरं वाटत असतं, ते म्हणजेच ऊर्जाला. आई म्हणते की तू बोल, तुला बोलायचं आहे ना तू बोल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे आई तिला सांगत असते की तुला आता विचार करावाच लागणार आहे, कारण या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या वेगळ्या पद्धतीने घडत आहेत, असं सुद्धा आईने सांगितलेलं असतं. आणि आई तिची समजूत घालत असते. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजेच तिला म्हणते की तू भेट, शौर्याला भेट, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला माहिती आहे की तू काहीच चुकीचं करणार नाही. आणि इकडे विक्रांतला आता हर्षवर्धन म्हणत आहे की तू सगळं खरं सांगितलंयस ना मला, कारण जर तू मला खरं सांगितलं तर मी तुला यातनं सोडू शकतो. तू पद्मावर विनयभंग केलायस ना. तेव्हा तो म्हणतो की नाही, पण त्याच्या नजरेमध्ये हर्षवर्धनला कळलेलं असतं की पद्माचा विनयभंग विक्रांतने केलेला आहे. म्हणजेच हर्षवर्धन आता नक्कीच त्याचा निर्णय बदलणार आहे, कारण त्याच्या मुलीचं भविष्य धोक्यात आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.